अमरावती वकील संघाच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट सुनील देशमुख हे बहुमताने निवडून आले आणि अमरावती वकील संघाचं आता नेतृत्व करणार आहे. तर जाणून घेऊया ही निवडणूक कशी होती आणि या निवडणुकीमध्ये जिंकल्यानंतर त्यांच्या प्रथम प्रतिक्रिया काय. अमरावती जिल्हा वकील संघाच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीमध्ये यावर्षी मी अध्यक्षपदाकरता उभं होतो आणि या निवडणुकीमध्ये मला अमरावती बारच्या सन्माननीय सभासदांनी भरघोस मतांनी निवडून दिलं. मी त्यांचा अतिशय आभारी आहे पहिली गोष्ट. आणि या निवडणुकीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुद्दे असे होते की ज्या मुद्द्यांना घेऊन मी निवडणूक लढत होतो ते म्हणजे आमच्या इथे ज्युनियर वकिलांची संख्या खूप वाढलेली आहे. त्यांना थोडंसं कोर्टामध्ये चांगलासा यथोचित सन्मान झाला पाहिजे, त्यांना बसायला जागा मिळाली पाहिजे, त्यांच्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या हिशोबाने काही लेक्चर्स अरेंज करता आले पाहिजे. त्याचप्रमाणे महिला वकिलांची संख्या खूप वाढलेली आहे, त्यामुळे महिलांना कार्यकारिणीमध्ये प्रतिनिधित्व मिळावं म्हणून एक उपाध्यक्षपदाची पोस्ट त्यांच्यासाठी राखीव करणे, त्यांच्यासाठी चांगल्या वॉशरूम, चांगली सेपरेट बार, प्रायव्हसी मेंटेनिंग अशी त्यांनी होईल असं व्यवस्था निर्माण करणे. उपहारगृह जे कॅन्टीन आहे ते चांगल्या पद्धतीने चालू झालं पाहिजे. एवढी मोठी इमारत झाली पण इमारतीमध्ये अजून बऱ्याचशा गैरसोयी आहे, लिफ्टची कमतरता आहे, कॉरिडॉरमध्ये फॅन नाही, बसायला बेंचेस नाही आहे, तर ही सगळी व्यवस्था करणे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वर्ष अमरावती बार असोसिएशनसाठी याच्यासाठी असं महत्त्वाचं आहे की आज अमरावतीचे भूमिपुत्र श्री जस्टिस भूषणजी गवई सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती होणार आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान अमरावतीचे भूमिपुत्र असल्यामुळे आपल्याला घेणे आहे. तो एक चांगला शानदार कार्यक्रम आम्हाला अरेंज करायचा आहे. तसेच अमरावतीचे एक ॲडव्होकेट प्रवीण पाटील हे न्यायमूर्ती झालेले आहे उच्च न्यायालय मुंबई नागपूर खंडपीठ येथे, त्यांचा यथोचित सन्मान आमच्या हातून घडला पाहिजे. त्याचप्रमाणे अमरावतीच्याच बारचे श्री जस्टिस चांडक हे न्यायमूर्ती झालेले आहे, त्यांना आता 1.5 वर्षाचा कालावधी झालेला नियुक्त होऊन त्यांचा यथोचित सन्मान आम्हाला अमरावती बार असोसिएशनतर्फे घ्यायचा आहे. तर अशा असंख्य गोष्टी आहे की ज्या आम्हाला करणे आहे. पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित करणे आहे, बिल्डिंग मधल्या ज्या काही गैरसोयी आहेत त्या दूर करणे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी. आणि एक कोर्टामध्ये न्यायाधीश, कर्मचारी, वकील आणि लिटिगंट हे जसे या न्यायरूपी रथाचे 4 चाका आहे, यांच्यामध्ये चांगला समन्वय, एक चांगली हार्मोनी निर्माण झाली पाहिजे. वकिलांना ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून ट्रीटमेंट भेटली पाहिजे. यथोचित न्यायाधीश लोकांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे, कोणताही कन्फ्रंटेशन कोणाशी झालं नाही पाहिजे. एक चांगलं हार्मोनी सगळ्यांमध्ये निर्माण होईल असा मी प्रयत्न करतो. असं वाटतं की ज्या प्रकारे प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या त्याच्यानंतर ही इमारत इतकी मोठी निर्माण झाली, परंतु याच्यामध्ये ज्या सुविधा वकिलांना मिळायला पाहिजे, लायब्ररीची सुविधा असो किंवा वकिलांच्या बसण्याची यथोचित म्हणजे सर्वांना एक बैठकची व्यवस्था असो आणि अजून त्यांना ज्या सुखसुविधा अजून पाहिजे त्यामध्ये अजून वाढ होईल. निश्चितच आम्ही एक नवीन बाररूमची व्यवस्था एक्सपान्शनची आम्ही डिमांड करणार आहोत. आता काय शासनातर्फे हायकोर्टाकडे त्याला कशी काय प्रतिसाद भेटतो त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील हे जसं देशातलं एक सर्वोच्च पद आहे, त्याचप्रमाणे न्यायिक विभागातलं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे अमरावतीला लाभलेला आहे. असा योग येणं म्हणजे फार कठीण आहे. आता भविष्यामध्ये असा योग देशातलं सर्वोच्च पद अमरावतीत कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक अमरावतीकरांसाठी अभिमानाची बाब आहे आणि त्यामुळे प्रत्येक अमरावतीकर आणि अमरावती बार असोसिएशनवर एक नैतिक जबाबदारी आहे की एवढं मोठं कर्तृत्व गाजवलेला माणूस जर आपल्या अमरावतीतनं जात असेल तर त्याचा यथोचित सन्मान योग्यरित्या रीतसर व्हायला पाहिजे. त्याकरता आम्ही आटोकाट प्रयत्न करणार. महत्वाचा प्रश्न, ज्या प्रकारे सर्व क्षेत्रामध्ये काम करणारी लोक आहेत ते त्यांना बँकेमध्ये गेल्यानंतर तात्काळ त्यांना कर्ज सुविधा मिळते, परंतु वकील म्हटल्यानंतर त्याला कर्ज देत नाही कित्येक बँका, याच्यावर सुद्धा आपलं काही राहील? एक आमच्या मागच्या माजी अध्यक्षांनी एक पतसंस्थेचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याला थोडंसं आम्ही अजून फलस्वरूप आणण्याचा प्रयत्न करू. त्याला त्याच्यामध्ये थोडीशी अजून सुधारणा करता येईल का आणि वकिलांना ताबडतोब काही कर्जाची सोयी उपलब्ध होईल का असं पाहू. असं काही नाही की वकिलांना कर्ज भेटत नाही. मी स्वतः ॲडव्होकेट असून मलाही 2 बँकेंनी कर्ज दिलेले आहे. माझ्या मुलाचे एज्युकेशन लोनसाठी कर्ज दिलेले आहे, स्वतःसाठी बँकेनी कर्ज दिलेलं आहे. अशातला काही भाग नाही की वकिलाला कर्ज देत नाही. बरं, इथं असलेल्या प्रत्येक वकिलांनी आपल्या कारसाठी, हाऊसिंगसाठी लोन घेतलेलं आहे. परंतु तरी आमची पतसंस्था जी सध्या अजून ऍक्टिव्ह नाही आहे, तिला जास्तीत जास्त मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करू. भविष्यामध्ये वकिलांवर कधी जे केस लढतात किंवा कधी क्रिमिनल जे केस असतात त्याच्यामुळे हल्लेही होतात भविष्यात, पण हे सुद्धा यासाठी सुद्धा आपले काही प्रयत्न आले की भविष्यात त्यांची सुरक्षितता ही
ॲडव्होकेटसाठी तर आम्ही कोणत्याही ॲडव्होकेटवर अन्याय झाला असेल किंवा काही कसाही कोणताही समाज कंटकांकडनं काही त्रास झाला असेल तर त्याकरता आम्ही नेहमीच चळवळ केलेली आहे किंवा एज्युकेशन केलेलं आहे. आता या दृष्टीने ॲडव्होकेट प्रोटेक्शनच्या बाबतीत काय करता येईल तर निश्चितच आमसभा घेऊन सगळ्यांचे मतं जाणून घेऊन त्यानुसार प्रयत्न आम्ही करतो. शेवटचा प्रश्न, एकूणच या 1 वर्षात जो कार्यकाळ आहे आपला, या कार्यकाळामध्ये सर्वात जास्त भर कशावर राहणार की जे तुमच्या कार्यकाळामध्ये म्हणजे ॲडव्होकेट सुनील देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये ही गोष्ट झाली असं तुमचा प्रयत्न आहे? एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते एक्सपान्शन ऑफ बिल्डिंगचं आमचा प्रयत्न राहील. कॅन्टीन चांगल्या ठिकाणी शिफ्ट करून तिथे चांगलं उपहारगृह सुरू राहील आणि वकिलांना लेडी वकिलांसाठी एक चांगली म्हणजे बारमधल्या ज्या सोयी अजून इथे टायपिस्टची बसण्याची व्यवस्था नाही आहे, चांगले टायपिस्ट नाही आहे, बुक सेलरला बाहेर बुक स्टॉल लागलेला आहे, कॅन्टीन फार छोट्या स्वरूपामध्ये आहे. तर ह्या सगळ्या सोयी सुविधा जर का वकिलांना भेटल्या, त्यांची बसायची अजून समस्या जर दूर झाली तर मी समजून की माझ्या हातून एक चांगलं काम घडलं. तर आपल्यासोबत होते ॲडव्होकेट सुनील देशमुख, जे अमरावती वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये महिला वकीलसाठी म्हणजे महिलांना इथे चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्या, महिला अधिवक्ता असो आणि जे ज्युनियर वकील्स आहेत त्यांचा विचार करतात त्यांना सुद्धा सर्व सुविधा इथे उपलब्ध व्हाव्या या प्रकारचं त्यांचं मत आहे. आणि विशेष म्हणजे या अमरावती शहराचे भूषण न्यायमूर्ती डॉक्टर भूषण गवई साहेब येणाऱ्या काळामध्ये इथे येणार, त्याच प्रकारे न्यायमूर्ती चांडक साहेब आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील साहेब हे सुद्धा इथे येणार. त्यांचा एक आगळा वेगळा सन्मान सोहळा जो अमरावतीच्या इतिहासात ऐतिहासिक ठरणाऱ्या प्रकारचं कार्यक्रम भविष्यात घेण्याचा सुद्धा त्यांचं एक ध्येय आहे.